काकांनी, तर त्यांनी ते बंदच केलं. मग काही घरांना चांगलं पाणी काल आलं, पण काही घरांमध्ये पाणी आता ते म्हणतात कनेक्शन घ्यायचं नवं. नाही, आता तिथे दोन लाईन, एक कास्टिंग आहे आणि पीव्हीसी आहे. तर त्यांनी पीव्हीसी लाईन बंद केली. त्यांना असं वाटलं की पीव्हीसी लाईन लीक आहे, त्याच्यामुळे त्या कास्टिंगमध्ये असं गढूळ पाणी येतंय. मग त्यांनी तो काल प्रयोग केला. पण आता जे लोक पीव्हीसीवर आहे त्यांना हा विषय माहितीच नव्हता की असं करतंय. त्याच्यामुळे त्या लोकांना, निम्मे लोकांना पाणी नाही आलं आणि निम्मे लोकांना आलं. आता ते म्हणतात की चांगलं पाणी आलं. तर आता याच्यावर सोल्युशन पाहिजे. आता ते म्हटले की हे पाईपलाईन आणि बंद करून टाकू. ही अगोदर सूचना दिली गेली पाहिजे ना. आणि जे कनेक्शन त्याच्यावरती आहे त्याचं काय करणार? पीव्हीसी कनेक्शन आपण आता त्यांना सांगितलं आहे की कनेक्शन लोकांना स्विच करण्याची गरज नाही. मग पीव्हीसी आपण लिकेज झालेलं आहे त्यामुळे आणि पाणी येत आहे नदीमध्ये किंवा कुठेतरी या पावसाचं पाणी आहे ते आपल्याकडे गटारीचं. तर मी चिखल वगैरे काहीतरी पुसलेलं आहे. तर ते आपण लिकेज दुरुस्त करून द्यायला सांगू आता. आणि 1-2 दिवसात ते झालं की पण साहेब ते काय आहे माहिती का, आता आमच्या कॉलनीमध्ये असा विषय आहे की मी तरी माझ्या माहितीनुसार आता सोमनाथ नगरवाले लोक आता पहिल्यांदा इथे नगरपालिका झाले असतील काही घरांना घेऊन किंवा काही तक्रार घेऊन वारंवार तुमच्या कर्मचाऱ्यांना फोन पण करतो, काही कोणी रिस्पॉन्स देत नाही. पाणी एक दिवस काही तिथे बंद असलं काही असलं तर आम्हाला सूचना काही नसते की पाणी येणार नाही की काही आहे. लोक काय करतात, आदल्या दिवसाचं पाणी ते पाणी यायच्या वेळेस भांड्या धुवून स्वच्छ करून ठेवतात, मग ते पाणी देत नाही. लोकांना प्यायला पाणी नसतं आणि आपल्या मार्फत अशी काही सूचना पण येत नाही ना की बाबा पाणी आज येणार नाही आहे, की मोटर खराब झाली आहे का काही लाईटचा प्रॉब्लेम आहे. सूचना ते यायला पाहिजे ना. आमच्याकडे जे गावातले आणि आम्ही दवंडी सुद्धा नाही पण आमच्या नाही, होतं काय आतापर्यंत असं झालं की ज्या दिवशी आमचं पाणी आहे त्याच दिवशी ते बंद होतं. आणि ज्या दिवशी यायचं आहे ना तर त्या दिवशी ज्यांचं अगोदर बंद झालंय त्या रुटीनने त्यांनी सुरू करावं लागेल ना. तर ते तसं नाही होतं. दुसरीकडे म्हणजे आम्हाला डायरेक्ट 2-3 दिवसांचा गॅप पडून जातो. हा एक विषय होतो. म्हणजे आमच्या कॉलनीचा जो एरिया आहे आजपर्यंत आमच्या कॉलनीतले एक पण बाई किंवा माणूस इथे नगरपालिकेत साधी तक्रार घेऊन पण आलेलं नाहीये. कारण आम्हाला पण माहिती आहे प्रशासकीय कामात काहीतरी अडचणी येतात. साहेब 90 सालापासून पहिल्यांदा काहीतरी ऑफिस पाहतो. 1990 पासून आता पहिल्यांदा पाण्याची समस्या लिकेज झालेलं आहे त्यामुळे तो समस्या आहे. आणि त्यांनी ते बोलले आता एक चुकीचं बोलले तुम्हाला की तुम्हाला पैसे भरून स्वतः तेच सांगतोय ते चुकीचं बोलले. तसं नाही करायचं आहे. आपली योजना सुरू आहे. योजनेची नवीन पाईपलाईन टाकलेली आहे कास्टिंग लाईनच्या बाजूने. तर त्या लाईनवर आपण कनेक्शन जोडू त्यावेळेस ते आपण नगरपालिका जोडून देणार. आणि याच्यामध्ये काय झालं सर की ज्यावेळेस ते नवीन अमृत योजना आली होती पाण्याची ते खणलं त्यावेळेस आमच्या मागच्या कॉलनीमध्ये त्यांनी स्वतःहूनच्या नळ्या टाकून ठेवल्या. इकडे आमच्या लाईनमध्ये खोदलं, नळ्या टाकल्याने पूर्ण रस्ता डिस्टर्ब होऊन गेला. आधी रस्ता चांगला होता, पूर्ण वन साईड रस्ता खोदून ठेवला, पूर्ण गारागारा चिखल झाला कॉलनीमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी नळ्या टाकल्याने परत त्याच्यानंतर त्यांनी एकदा खोदलं, त्याच्यानंतर पण नळ्या टाकल्याने परत त्यांनी तसं बुजून ठेवलं. तर त्याच्यामुळे काय झालं, पूर्ण जो चांगला रस्ता होता तो खोदून ठेवला, त्याच्यामध्ये नळ्या काही टाकल्याने आणि तो रस्ता पूर्ण खराब होऊन गेला. आणि ते पूर्ण चिखल घरात येतं लोकांच्या. 1.5 वर्ष झालं आणि त्या गोष्टीला आता 1.5 वर्ष होऊन गेलं. आता ते आपण अंतिम टप्प्यात आहे. जवळपास सगळ्या पाईपलाईन कनेक्शन करायचे बाकी आहे. फक्त पावसाळ्यामुळे आपण ते आता करायला नाही सांगितलेलं आहे. पावसाळा संपल्याबरोबर ती कामं आपण सुरू करू. कनेक्शन नवीन जी आहे नवीन पण मग ज्यावेळेस खणलं त्यावेळेसच टाकायला पाहिजे होते साहेब. आता तिसऱ्यांदा खणला जाईल ते. ज्यावेळेस टाकलं त्याच वेळेस ते करून घ्यायला पाहिजे होतं. परंतु तेही काम मागच्याच पावसाळ्यात झालं होतं. मागच्या पावसाळ्यात ते खणणं योग्य नाही साहेब, लोकांना त्रास होतो. तक्रारी आल्या त्यामुळे मग ते आपण काम बंद केलं. आता हे पाणी पहा तुम्ही, आता असं पाणी पिताय कॉलनीतले लोक किती घाणगड धूळ पाणी येत आहे. आता तुम्ही
याच्यावर तात्पुरता उपाययोजना करून द्या जोपर्यंत आपण अमृतचं कनेक्शन जॉईन करू. आता एक विषय असा आहे. गटारी फुल झालेला आहे. 15-15 दिवस तिथे गटार काढायला माणूस जात नाही. साहेब खरं सांगा आणि किती जाणारी वेळा बाई पत्र येत व्यवहार नाही. केलेला आहे? जाणारी बाई येत नाही. जाणारे बाई आणि तिला जर विचारलं या बायाने जर सांगितलं की आता तुम्ही मेरी कंप्लेंट करो तुम्हाला तर जो होणार 8 दिवस झाले पुन्हा भरत नाही कॉल करा. शासनानं नाही बोलवा. स्वप्नीलतानी तिची बदली करून मिळावी आम्हाला ती कधी दुसरी पाहिजे ती नाही नाही कसं आहे दादा आता आपण त्यांना वही दिलेली आहे की त्यांनी स्वाक्षरी घ्यायला तिथं काम करतायत. एवढी मोठी गटर काढली आणि चौधरी दोघे बापले काही ना इतकी पुरा घाण नगराचा पाणी माझ्या घरात होती. येतं. म्हणजे साहेब कसं आहे आमच्या कॉलनीमध्ये सर्व सुशिक्षित लोक आहेत. आम्हाला इथे येऊन असं वादविवाद झाला किंवा तुम्हाला त्रास देणं हे आम्हाला आजपर्यंत आम्ही असं केलं नाही. कारण ही वेळ पहिल्यांदा आली आहे. पुणे नगरपालिकेत एवढे बाया माणसं येऊन त्यांच्याशी वाद करतात. विषय आहे. तर इथे कॉमन विषय आहे. आम्हाला पण मग हे पाणी देणार आहे का सर? तुम्ही सांगा. अरे मी कुठं म्हणतोय त्यामुळे तुम्ही म्हणता कॉमन विषय आहे. लिकेज हा तुमच्या तिथलं झाडं किंवा काही हा पहिल्यांदा झाला असेल आणि पीव्हीसी पाईप होते ते जुने पाईप आहेत त्यामुळे कुठंतरी लिकेज होतं. जुनं 90% टाकलेलं आहे साहेब ते पाईप आहे ना. आणि साहेब तिथे स्ट्रीट लाईटचा एक फार प्रश्न आहे. हो. लाईट स्ट्रीट लाईट कंटिन्यू बंद असतात. काही ठिकाणी आता हा अंधार विषय बघा साहेब. अभि पाटीलला बोलू एक विषय मी आता बोलू तुम्ही या रामा अभि पाटीलला बोलून घ्या. आणि लेडीज कोण आहे झाड आहे का तो इथं बोलून घ्या. बोलून घ्या. तिथं त्याचं पुस्तक आहे सह्या झालेल्या आहे. हा? कोणाच्या सह्या घेतलेल्या? आता हा फोटो आहे 24 तारखेला. लाईट बंद आहे. संध्याकाळचा टाइम आहे 9:30 वाजता. रात्री बंद असताना ठीक आहे? दिवसा चालू असतात. आता हे पहा हे बंद आहे सगळे लाईट. ठीक आहे. आता हे वेगवेगळ्या तारखेचे फोटो आहे. पूर्ण लाईट बंद आहे. पूर्ण पाणी अंधार. आता हा 25 तारखेला सकाळी 2 वाजता लाईट चालू आहे. आज चालू काल रात्री चालू होते त्या लाईट. आता मी एक मागचे फोटो दाखवतो तुम्हाला. आता परत हे पहा हे पूर्ण 26 तारखेला संध्याकाळी लाईट बंद. 26 ला बंद. 27 ला बंद. 27 ला बंद. महिन्याभरातून जवळजवळ 15 दिवस लाईट बंद राहते. मी दादांशी पण बोललो, MSEBच्या अधिकाऱ्यांशी पण बोललो. तर यांनी मला सांगितलं की बाबा तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्याशी बोलणं आल्यानंतर 2 दिवसानंतर लाईट चालू झाली. त्यांनी पण करून दिलं काम. यांच्याशी फोनवर बोलणं आल्यानंतर मग लगेच 2 दिवसानंतर परत लाईट बंद होऊन गेली. म्हणजे रात्री अक्षरशः एवढी अंधार असतो तिथे की जर काही चोरी वगैरे झाली कोणाच्या घरात. चोरी पण म्हणजे त्यांचं जास्त मिळेल ते अंधारामुळे झालेलं आहे. हा प्रॉब्लेम स्ट्रीट लाईटचा नाही आहे. हा प्रॉब्लेम आहे MSEBच्या तारांचा. MSEBची तारं जुनी किंवा ज्या धरतीच्या भागामध्ये जर लोंबकळलेली असली तर ती वारा वगैरे आल्यानंतर ते एक दुसऱ्याला चिकटून जातात. फॉल्ट होतो आणि त्या ठिकाणी सगळे स्ट्रीट लाईट बंद होतात एकसोबत. तर तो फॉल्ट आपल्या नगरपालिकेकडून नाही. आपण नगरपालिकेचे कंझ्युमर आहे. आपण MSEBचे कंझ्युमर नाही त्यांना सांगितलं तर ते काय म्हणताय की नगरपालिकेचा प्रॉब्लेम आहे. आपण पैसे देतो MSEBला. जसं तुम्ही तुमच्या घरची लाईट जर बंद झाली तर कोणाला सांगा तुम्ही का? नाही पण त्याने का सांगा कारण तुम्ही पैसे येत आहे. हो, पण आता नगरपालिका पैसे देते नाही MSEBला. तर आम्ही नगरपालिकेला अगोदर सांगू हा विषय की हा आम्ही त्यांना सांगू ना. मग तेच ना. आम्ही भाऊला फोन केला होता. त्यांनी त्यांच्याशी पण मला बोलायला सांगितलं. दोघांशी बोलणं झाल्यानंतर प्रॉब्लेम 3 दिवसानंतर सॉल्व्ह झाला. परत मग 3 दिवसानं परत मला कसं माहिती आहे तो विषय. कोणीतरी त्याची बातमी पण टाकली होती. मी स्वतः त्याचा पाठपुरावा करून ते काम आणि लाईट नवे कुठे कुठे लावायचे. त्या याच्या आपल्या तुमच्या जगताचं जे घर कॉर्नर आहे घरात खानदेश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी सावदा.